आता निवडणूक संपल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक ट्विट केलं आहे। यावर जसंही निवडणूक संपली तर त्यांनी आता एक ट्विट केलं आहे की सर्वांचे आम्ही आभार मानतो की तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ दिली असेल, सर्वांचं धन्यवाद करतो। आणि यांचं ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की आमची सरकार जर आली तर लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण पैसे, जेवढे पण बाकी आहे, जे पण महिला राहिलेले आहे सर्वांना आम्ही पैसे देऊ, हे सुद्धा त्यांनी सांगून टाकलेले आहे। आता कोणी महिला यावर वंचित राहणार नाही, सर्वांना पैसे मिळणार आहेत। तर त्यांचं ट्विटमध्ये तुम्ही बघू शकता काय सांगितलं साहेबांनी, पैसे कसं देणार आहे, कसं आपल्याला पैसे भेटणार आहे, 3000 रुपयांचा सुद्धा त्यांनी जिक्र केलेला आहे। आता बघू शकता इथं तुम्ही, आज निवडणूक संपली आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। बघा त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि ही अपेक्षाही करतो की तुम्ही आम्हाला साथ दिली असेल। जर तुम्ही आम्हाला साथ दिली असेल याची अपेक्षाही करतो। जर आमची सरकार पुन्हा सत्तेत आली तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे, बघा इथं तारीख सुद्धा देऊन टाकलेली आहे, बघा इथं, तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 26 तारखेला 3000 रुपये लगेच तुमच्या बँक अकाउंटच्या खात्यामध्ये टाकू। हा शब्द भावाचा आहे, बघा हा शब्द कोणाचा आहे, हा शब्द भावाचा आहे। लगेच तुमच्या खात्यात आम्ही 3000 रुपये टाकू, बघा असं आश्वासन अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे। 3000 रुपये, आतापर्यंत आपण ऐकत होतो की 2100 रुपये मिळणार आहे। तर यांनी आश्वासन, जसंही निवडणूक संपली त्यांचं लगेच ट्विट आलं। ट्विट आल्यानंतर त्यांनी लगेच स्पष्टपणे सांगून दिलं की जसे आमची सरकार आली तर 26 तारखेला, इथं तारीख बघू शकता, 26 तारखेला म्हणजे 25 तारखेला निकाल लागणार आहे, रिझल्ट आहे। निकाल लागल्यानंतर यांची जर सरकार आली तर सरकार आल्यानंतर 26 तारखेला सीधं तुमच्या बँक अकाउंटमध्ये 3000 रुपये येणार आहे। बघा इथं 3000 रुपये त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की आमची सरकार आली तर 3000 रुपये आम्ही तुमच्या खात्यात जमा करू। हे बघा आता इलेक्शन संपलं तरी सुद्धा अजितदादा पवारांनी हा ट्विट केला आहे, म्हणजे ही जी सरकार ही नक्की देणारी सरकार आहे, ही सरकार काय घेणारी नाही, आपल्यालाही दिसून येत आहे। नाही तर आता कोणी आतापर्यंत म्हणजे इलेक्शन संपल्यानंतर कोणाचेही न्यूज आले नाही, कोणाचंही काही आला नाही, पण अजितदादा पवार यांनी डायरेक्ट ट्विट करून दाखवून दिलं की आमची सरकार आली तर आम्ही नक्की पैसे देऊ। म्हणजे यावरनच आपल्याला कळून येतंय की हे सरकार देणारी आहे आणि ही योजना बंद पडू देणार नाही। पुढे बघा आता, ठीक आहे, आणि कुठल्याही परिस्थितीत ही योजना बंद होऊ देणार नाही। बघा इथं म्हटलंय त्यांनी, आणि कुठल्याही परिस्थितीत ही योजना बंद होऊ देणार नाही। योजना तर बंद नाही होणार, आपल्याला माहिती आहे। भाजप सरकार, शिंदे सरांचं शिवसेना आणि यांचं जे अजितदादा पवारांचं एनसीपी, हे सरकार जर आलं, यांची महायुती जर आली ती योजना तर बंद होणारच नाही। 100% गॅरंटी देतो, योजना बंद होणार नाही। पण जर विरोधकांची पार्टी आली, महासत्ता ती जर आली तर त्यांचं योजना इंडिया अलायन्स जर आली, ठीक आहे, इंडिया अलायन्स जर आली तरी योजना बंद झाल्याशिवाय राहणार नाही। मी स्वतःहून सांगतो, योजना फक्त ही सरकार आहे तर आहे, नाही आले तर योजना बंद होईल। सर्व लाडक्या बहिणींना जे पैसे भेटणार होते सर्व पैसे बंद होतील। पण अजितदादा पवारांनी सांगून दिलं, सत्ता आली तर 26 तारखेला आम्ही तुम्हाला 100% पैसे देऊ, असं ट्विट देखील अजितदादा पवार यांनी करून ठेवलेलं आहे। ठीक आहे, आपल्याला यावरनं दिलासा भेटतो की आपल्याला पैसे मिळणार आहे। 3000 रुपये तर नक्कीच मिळतील। यांनी जर ट्विट केलं आहे तर 3000 तर नक्कीच मिळणार आहे, कारण की ऑफिशियल वेबसाईटवरनं अजितदादा पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। आणि त्यांचं ट्विटवरनं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला फक्त आत्तापर्यंत आपण बघत होतो 2100 भेटतील 2100 भेटतील, तर आता त्यांनी सीधं 3000 रुपये त्यांनी सांगून दिलेलं आहे, तुमच्या बँक अकाउंटला 3000 रुपये येणार आहे। ठीक आहे, ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती। आणि आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की इलेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्ही मतदान केलं आहे की नाही, कोणाला केलं ते नाही सांगायचं, फक्त तुम्ही मतदान केलं असेल तर हो म्हणायचं, कमेंटमध्ये हो म्हणायचं, सर आम्ही मतदान केलेलं आहे, पण कोणाला केलं ते सांगायचं नाही। ठीक आहे, फक्त तुम्ही तुमच्या हिशोबाने फक्त हो आम्ही मतदान केलेलं आहे, आणि कोणाला केलं ते नाही सांगायचं, फक्त कमेंटमध्ये सांगू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।